मी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करणार आहे माननीय आमदार साहेबांना, मनोज कायंदे साहेबांना. यासाठी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या 428व्या जन्मोत्सवानिमित्त गेल्या मागच्या वर्षापासून आपण अत्यंत चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम या ठिकाणी सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या विभागाच्या माध्यमातून आमचे शेंडे साहेब असतील आणि खऱ्या अर्थानं आजी शेलार साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील आणि मकरदाबा पाटील साहेब असतील, या सर्व मंडळीच्या सहकार्यानं अत्यंत चांगल्या पद्धतीचं स्वरूपाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित करत आलो. मागच्या वर्षी 1 आणि 2 दिवसाचे कार्यक्रम नियमानं आपल्याला घेता आले. यावर्षी 4 दिवसाचे कार्यक्रम आपण घेतोय. पुढच्या वर्षी परत हा 6 दिवस, 8 दिवस, 10 दिवसापर्यंत म्हणजे सावित्रीबाई फुले जयंती 3 जानेवारी ते 12 जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांची जयंती असा 10 दिवसाचा कार्यक्रम, भरगतचा कार्यक्रम असा आपल्याला पुढच्या काळामध्ये या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीनं आपलं मार्गक्रमण या ठिकाणी सातत्यानं सुरू आहे. तर निश्चितच जगभरातून या ठिकाणी 12 जानेवारीच्या निमित्तानं राष्ट्रमाता जिजाऊंचे सर्व शिवभक्त, जिजाऊ भक्त या ठिकाणी येत असतात आणि निश्चितच त्यांचा चांगल्या पद्धतीनं आदरातिथ्य आणि त्या पद्धतीची सुविधा या शहरामध्ये त्यांना दिसली पाहिजे. आपल्या राष्ट्रमाता जिजाऊचं मातृतीर्थ हे संपूर्ण भारतभरात, जगभरात त्या ठिकाणी कुठेतरी नावाजलं पाहिजे, चांगल्या पद्धतीनं प्रसिद्ध त्या ठिकाणी झालं पाहिजे, सर्वांगीण त्या ठिकाणी त्या पद्धतीनं ते झालं पाहिजे. या उदांत हेतून आपण हे सगळं कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत असतो. या कार्यक्रमासाठी प्रशासन असेल, आपल्या विभागाचे माजी नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष सौरभजी विजयजी तायडे या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट माजी काजी साहेब, देवदासभाऊ ठाकरे, श्यामभाऊ मेत्रे या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या नगरपालिकेचे मुख्य अधिकारी बोबडे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या विभागाचे कर्तव्यदक्ष असे आणि कवी आणि सगळ्याच गोष्टी पारंगत असलेले आमचे मार्गदर्शक मित्र असे खडसे साहेब जे आपले एसडीओ आहेत, आपल्या डीवायएसपी मॅडम मनीषा मॅडम कदम आणि उपस्थित सर्वच मंचावर असलेली मान्यवर मंडळी या ठिकाणी असलेली माझ्या सिंदखेडराजा नगरीचे पंचकृषीला आलेल्या महिला भगिनी, युवक मित्र आणि वडीलधारी मंडळी. खरं तर अत्यंत चांगल्या पद्धतीचे 4 दिवसाचा कार्यक्रम होणार आहे. आपण चांगल्या पद्धतीनं एक मनसोक्तपणे शांततेत या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद या ठिकाणी घ्यायचा आहे आणि निश्चितपणे या समोरच्या काळातही आपण काय नवीन काय केलं पाहिजे अशा पद्धतीचं सुचवण्याचं काम सातत्यानं तुम्ही आम्हाला करत असतात. या पुढीलही काळात या सिंदखेडराजा नगरीसाठी, या मातृतीर्थ नगरीसाठी नाविन्यानं काय करता येईल अशा पद्धतीचं मार्गदर्शन आपण तुम्ही आम्हाला या ठिकाणी करावं. निश्चित यापेक्षाही दर्जेदार आणि चांगलं तुम्हाला सगळ्यांना मातृतीर्थाचं हेवा वाटेल. तुम्ही कुठेही गेला तरी मातृतीर्थ कसं असलं पाहिजे, अशा पद्धतीचं गाव आपलं झालं पाहिजे, अशा पद्धतीचा परिसर आपला झाला पाहिजे, असं आपल्याला या ठिकाणी घडवण्यासाठी तुम्ही सर्वांनी अशाच पद्धतीनं सोबत त्या ठिकाणी आम्हा सर्वांचं राहावं अशी मी कळकळीची विनंती करतो. परत एकदा राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मदिनानिमित्त, त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त भरभरून शुभेच्छा या ठिकाणी आपल्याला सर्वांना या ठिकाणी आमच्या सर्वांच्या वतीने देतो, प्रशासनाच्या वतीने देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद आमदार साहेब.